आणि आखाती युद्ध सुरू असतानाच दुसरीकडे ट्रम्प यांची उर्वरित जगाशी टॅरिफ वॉरची खुमखुमी ही शमायचं नाव घेत नाहीये। ट्रम्प यांनी आता औषध निर्मिती कंपन्यांवरती 100% आयात शुल्क हे लागू केलंय। केवळ अमेरिकन कंपन्यांना सूट देण्यात आली आहे। त्यामुळे अमेरिकेमध्ये औषधांची निर्यात करणाऱ्या कंपन्यांना मोठा फटका बसलाय। अमेरिकेतल्या औषध निर्मिती कंपन्यांना चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। अमेरिकेमध्ये आयात होणाऱ्या पेटंट औषधांवरती 100% शुल्क हे आकारलं जाणार असलं तरी कंपन्या प्रशासनाशी करार करून हा कर टाळू शकतात। हे धोरण कंपन्यांना चर्चेसाठी आणि अमेरिकेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त करणारं एक माध्यम म्हणून वापरलं जात आहे। आणि आज औषध निर्मिती कंपन्यांवरील टॅरिफ बाबत आपण अधिक माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। अमेरिकेमध्ये आयात होणाऱ्या पेटंट औषधांवरती 100% शुल्क हे आता आकारले जाणार आहे। सरकारी आरोग्य विमा योजनेसाठी स्वस्त दरामध्ये विक्री केल्यास 0% शुल्क असेल। त्याचबरोबर अमेरिकेमध्ये 2029 पूर्वी उत्पादन प्रकल्प सुरू करतील त्यांचं शुल्क हे 100% वरून 20% होणार आहे। सरकारशी करार करण्यासाठी मोठ्या कंपन्यांना 120 दिवसांची तर लहान कंपन्यांना 180 दिवसांची मुदत असेल। जेनेरिक औषधांना आयात शुल्कातून वगळण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीने औषध निर्मिती कंपन्यांवरती हा टॅरिफचा भार पडतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।